काय ग काय शोधतेस? पैसे पाहिजेत. दे मी देते. किती पाहिजे? 500-600 एवढी ग कशाला? लागत्याल. तू दे की. 100च आहेत ग माझ्याकडे. घे पार्लरचे. 100 हा यानं काय होतंय? तेवढेच आहेत ग माझ्याकडे. अगं निलमताई पण नाहीत, नाहीतर ना आप्पांच्याकडनं घेऊन दिले असते मी तुला. ए आहे नीलम काकी कुठे? अगं शितले ती काकडी कशाला तोडलीस? दुसरी घेता येत नाही होय तुला? कामाला तर हात लावायचा नाही आणि एवढं काम वाढवून ठेवायचं अजून. झालं तुझं लेक्चर. आता सांग कुठे नीलम काकी? गेली बाहेर. कशाला? अगं तर कशाला म्हणजे तिला काही तिची कामं नसतील होय? पण तुझं का काय नडलंय तिच्या वाचून? मला 500 रुपये पाहिजेत. 500 रुपये? आणि कशाला ग? पाहिजेत. अगं पाहिजे कळलं, पण कशाला ते सांग की. तुझ्याकडे आहेत का सांग. माझ्याकडे कुठलं पैसे नानांकडे असतील, पण त्यांना सांगावं लागतं बरं का पैसे कशासाठी घेतलं ते. आणि वहीत लिहून पण ठेवावं लागतं त्यांच्याकडनं पैसे घेतलं की. होय आप्पा काय ग शितले? गल्ल्यात किती पैसे आहेत? कुणाचे? आपले होय? हो आपल्याच. थांब बघ. ₹200 येतं का ग? मला जरा लागतात. किती? 500. 500 होय? मग ही 200 देतून बाकी चिल्लर देऊ का? नाही चिल्लर नको, 200 दे फक्त. अंदर ही हे कशाला? असून तुला. दीदी तुम्हें पैसे चाहिए और मुझे आइसक्रीम. एक आइडिया बताओ. सांग की. लोहा गर्म है मार दिया तो. आजच लावड. बर ना ना आईने 200 रुपये मागितलेत. चालते की आहे ना. हो हो जमलं ना सगळ्यांना? अरे जमवायलाच पाहिजे बाबा, देवाचं काम आहे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं
अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.